ब्रेकिंग न्यूज एक समोर येते। साताऱ्यात मद्यधुंद पोलिसांनी ओट्यावर झोपलेल्या एकाला चिरडलंय। या व्यक्तीचा घटनेत मृत्यू झालेला आहे। कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथील ही घटना आहे। उकाड्यामुळे व्यक्ती घराबाहेर ओट्यावर झोपला होता, पण भरधाव वाहन चालक पोलिसांनी या व्यक्तीला चिरडलंय। या पोलिसावर आता वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्याशी जोडले गेले आहेत। कोरेगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। काय सांगाल याबद्दलची अधिक माहिती? नक्कीच कृपा, सध्या सातारा जिल्ह्यामध्ये यात्रेचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे आणि एकंदरीतच प्रत्येक गावामध्ये रात्री ग्रामदैवतेचा छबिना जो सुरू आहे आणि रात्री छबिनाचा पूर्ण कार्यक्रम उरकून सर्कलवाडी येथील रमेश लक्ष्मण सपकाळ हे आपल्या रात्री उकाड्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात सध्या उकाडा आहेत, अंगणामध्ये ते झोपले होते आणि रात्रीची ड्युटी संपून घरी रिटर्न जात असलेले भुईंज पोलीस ठाण्यामध्ये जे कार्यरत असणारे पोलीस ज्ञानेश्वर बाबुराव राजे हे भरधाव वेगाने भुईंज पासून ते थेट वाठारच्या दिशेने जात असतानाच सर्कलवाडी येथे गावावर आल्या असतानाच त्यांचा थेट गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांनी थेट अंगणामध्ये झोपलेले ही अपोजिटच्या साईडला जाऊन ते थेट अंगणामध्ये गाडी गेली आणि त्यांचा तो ड्रायव्हिंग मध्ये ताबा सुटला होता आणि थेट अंगणामध्ये झोपलेले त्याच्या अंगावरच थेट ही गाडी गेली। रात्री अचानक ही घटना घडल्यानंतर कुणालाच काही कळलं नाही, मोठा आवाज आला। दरम्यान जे पोलीस कर्मचारी होते ज्ञानेश्वर बाबुराव राजे हे घटनास्थळावरील नागरिकांना मद्यधुंद अवस्थेत असतानाचे दिसून आलेले आहे। सध्या यात्रेचा हंगाम सुरू आहे आणि मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या रस्त्यावर दिसून येत आहे। मात्र अद्याप याबाबत पोलीस यंत्रणा किंवा वाहतूक यंत्रणा कुठेही तपासत असताना ते दिसूनच येत नाहीये। मार्च एंडिंगचा ज्यावेळी प्रकार असतो त्यावेळी ही पोलीस यंत्रणा त्यावेळी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या लोकांना तपासत, मात्र अशा वेळी तपासणी होत नसल्याचे अपघात घडतायत। कृपा, नक्कीच धन्यवाद इम्तियाज तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।